घरकुल प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी पुन्हा धरणे आंदोलन. अनेक पत्रकारांची उपस्थिती. पत्रकारिता एक वसा, चळवळ, ध्यास समजून समाजातील वंचित घटकासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरे नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने घेता आली नाहीत. कोरोनासारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कोरोना संदर्भात असलेले आदेश, निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पत्रकारांनी पार पाडली आहे. स्वतःची पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांना दिनांक 18/6/2025 निवेदन सादर केले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी म्हणून विनंती करण्यात आली होती. त्याचबरोबर पत्रकार सुरक्षा समिती वतीने विभागीय आयुक्त पुणे यांची देखील दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे समक्ष भेट घेऊन पत्रकारांना आपली हक्काची घरे मिळवून देण्यासाठी घरकुल योजनाबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकी हक्काची घरे नसणाऱ्या पत्रकारांसाठी घरकुल योजनाबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदनाची विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेऊन पत्रकारांच्या घरकुल योजनाबाबत पुढील कार्यवाहीसाठी महासंचालक ग्रामीण गृहनिर्माण महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले होते. परंतु अद्याप महासंचालक ग्रामीण गृहनिर्माण विभागाने पत्रकार सुरक्षा समितीच्या घरकुलबाबत दिलेल्या निवेदनाबाबत योग्य ती कार्यवाही न केल्याने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रविवार दिनांक 9 ऑगस्ट क्रांतीदिनी पत्रकारांच्या घरकुल योजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो. मुख्यमंत्री होश में आओ, पालकमंत्री होश में आओ, महसूल मंत्री होश में आओ अशा घोषणांनी जिल्हा परिषद परिसर दणाणून सोडण्यात आला. पत्रकार कृती समितीचा पाठिंबा. नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावं म्हणून दुसऱ्यांदा आज पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरलेली आहे. वास्तविक पाहता पत्रकारिता एक वसा, चळवळ, ध्यास समजून समाजाचे प्रश्न प्रशासन दरबारात पत्रकार मांडत असतात. आज तेच पत्रकार आपल्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी, घरकुलासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. ही राज्य सरकारची फार मोठी शोकांतिका आहेत. पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काचे घरे नाहीत अशा पत्रकाराला पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळावं म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने दिनांक 18/6/2025 रोजी निवेदन देण्यात आलं होतं. त्यानंतर दिनांक 12/9/2025 रोजी देखील पुण्याचे विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन ज्या पत्रकारांना स्वतःची घरे नाहीत अशा पत्रकाराला पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मिळवून द्यावं म्हणून निवेदन सादर केलं होतं. पत्रकारांच्या घरकुल योजनेसाठी आज तागात पत्रकार सुरक्षा समिती वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन, निवेदन आणि पत्रव्यवहार करून देखील राज्य सरकारने अद्याप ज्या पत्रकाराला स्वतःच्या मालकी हक्काचे घरे नाहीत अशा पत्रकारांना अद्याप घरकुल मिळवून दिले नाही. म्हणून आज पत्रकार सुरक्षा समिती पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी व पत्रकार सुरक्षा समितीच्या मागणीचा विचार करावा आणि ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काचे पक्के घरे नाहीत अशा पत्रकारांना पंतप्रधान आवास योजनेतून लवकरात लवकर घरकुल मिळवून द्यावं अशी या ठिकाणी मी मागणी करतो.